नमस्कार, मी शेतकरी मित्र अविनाश टेकाळे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत थंडीमुळे हळद पिकावर होणारे परिणाम। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। थंडीमुळे हळद पिकावर थेट परिणाम होतो, कारण हळद पीक हे उष्ण आणि दमट वातावरणातील पीक आहे। थंडीमुळे वाढ आणि उत्पादनात आपल्याला परिणाम दिसून येतो। तर हळद पिकामध्ये काय परिणाम दिसून येतात? पहिलं म्हणजे पानाचा पिवळेपणा व वाळणे, म्हणजेच अत्यंत वाढ किंवा दव पानामध्ये जर पडला तर पान आपलं पानाचं जे टोक असतं ते पिवळं पडणं आणि पान वाळून जाणं, हे असा प्रकार होतो। तर वाढ खुंटणे, म्हणजे थंडीमुळे आपल्या मुळांची वाढ मंदावते आणि नवीन फुटवे जे येणारे असतात ते थांबतात आणि कंद वाढ कमी होते। म्हणजेच जमिनीतील तापमान कमी झाल्यास, जमिनीमध्ये तापमान असतं ते कमी झाल्यास जे आपलं कंदकुज म्हणजे कंद आणि वाढ ते मध्ये अडथळे निर्माण होतात। परत आपल्यामध्ये जे बुरशीजन्य रोगाचं वाढणं म्हणतो, जे बुरशीजन्य रोग असतात ते वाढणे, म्हणजेच थंड व आपल्या जमिनीमध्ये थंडी आणि ओलावा असं जर वातावरण असलं तर मुळकूज यासारखे रोग निर्माण होतात। जमिनीतील ओल टिकून राहिल्यास कूज येणे, म्हणजेच थंडीबरोबर सतत ओल राहिल्यास जे आपले रायझोम कुजतो आणि आपलं जे झाड असतं ते मरून जातं। तर शेतकरी मित्रांनो, थंडीमुळे हळद पिकातील जे आपण परिणाम बघितलेत त्याच्यावर नियंत्रण कशाप्रकारे करायचं हे तुम्हाला मी सांगतो। तर शेतकरी मित्रांनो, जे आपलं SML कंपनीचं टेक्नोझड, जे की सल्फर त्यामध्ये 64% आणि 14% झिंक असा प्रोडक्ट आहे, याचा आपण एकरी 4 किलो असं प्रमाण देऊन ड्रिचिंग करू शकतो। म्हणजे आपल्या जे हळद पिकामध्ये थंडीमुळे तिथं गरमाट पैदा करेल आणि जे मुळ्या शॉक ऑफ झालेल्या आहेत त्याचा अपटेक करेल, खताचा सुद्धा अपटेक करेल। परत आपण रिलायबल कंपनीचं SP घेऊ शकतो, त्यामध्ये बी 17% सल्फर राहतं। ते एकरी 2 लिटर आपल्याला तिथं SP घ्यायचं आहे। परत आपण त्यामध्ये त्यासोबत आपण SP आपलं सुप्रीम म्हणून टॉनिक घेऊ शकतो सोबतच, कारण आपल्या जमिनीमध्ये ह्युमिक आणि सीव्हीड एक्स्ट्राची थंडीमुळे गरज राहते, त्यामुळे आपण ते सुद्धा घेऊ शकतो। त्यामध्ये सुप्रीम टॉनिकमध्ये सीव्हीड एक्स्ट्रा आणि ह्युमिक बी चांगल्या प्रमाणात आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ येत राहतील। धन्यवाद।